नमस्कार. तुम्ही बांधकाम कामगार आहात काय? आणि त्याविषयी तुम्हाला हॉस्पिटल आणि बांधकाम कामगार या दोन्हीविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची आहे. तर काय होतं आहे की बऱ्याच वेळेला बरीच लोकं नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी उपचारासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कागदपत्रं लागतात, तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती देणार आहे. कारण काय व्हायला लागले की बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा चालू आहे त्या ठिकाणी परगावाहून एखादा पेशंट त्या ठिकाणी जातो, तर त्यामध्ये तिथंपर्यंत जाण्याचं जे काय त्या पेशंटचं जे काय अंतर आहे ते बऱ्याच वेळेला खूप लांब असते. त्यामुळे काय होते की त्या पेशंटला कोणत्या कागदपत्रं लागतात याविषयी जर माहिती नसेल तर तो बऱ्याच वेळेला हॉस्पिटलला त्याचे फुकट एरजारी अथवा हेलपाटे होतात. तर हे होऊ नये यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि जे कोण तुमचे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, तर त्यांच्या कोणत्या गोष्टी त्यांच्या जवळ असायला पाहिजेत जेणेकरून त्यांना परत परत हॉस्पिटलला जावं लागणार नाही. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की जे कोण नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, तर त्यांना सुरुवातीला अशा प्रकारचं एक कार्ड दिलं जातं, ज्याच्यावरती त्या बांधकाम कामगाराची संपूर्ण ओळख असते. म्हणजे त्याचं नाव असतं, पत्ता असतो, त्याची जन्मतारीख असते, त्याचा मोबाईल नंबर आणि तो कधी रजिस्टर झाला आहे, ह्या सर्व गोष्टी या कार्डवरती नोंदलेल्या असतात. आणि हे पूर्णपणे त्यांच्याकडून प्रिंट करून आलेलं कार्ड आहे. त्याचबरोबर त्यांना ज्यावेळेला त्यांची नोंदणी होते बांधकाम कामगारमध्ये, तर त्यानंतर त्यांना त्यांचे रक्ताची तपासण्या केल्या जातात. बांधकाम कामगार योजनेमार्फत त्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानंतरनं त्यांना एक मेडिकल कार्ड म्हणून अशा प्रकारचे कार्ड दिलं जातं. पण या कार्डवरती त्यांना जे कोण ब्लड कलेक्शन करायला जाणारी टीम असते ती स्वतः या ठिकाणी त्यांना जे काही त्यांचे डिटेल आहेत, म्हणजे त्यांचा बेनिफिशरी नंबर असेल, त्यांचं नाव असेल आणि त्यांचा पूर्ण पत्ता असेल, तो स्वतः लिहून त्याच्यावरती ते हे कार्ड देत असतात. पण ह्या दोन्ही कार्डमध्ये फरक काय आहे, तर या जे काय त्यांना नोंदणी कार्ड दिलेलं असतं, तर या कार्डवरती सर्व जो काही डाटा आहे किंवा जी काही माहिती आहे ती प्रिंटेड स्वरूपात असते. आणि जे स्वतः जे कलेक्शन बॉय अथवा जे त्यांची टीम असते, रक्त तपासायला घेऊन जाणारी टीम असते, तर ती जी काही कार्ड देते तर त्याच्यावरती ती लेखी स्वरूपात इथं जी काय माहिती देतात. तर या ठिकाणी काय होतं की बऱ्याच वेळेला जो काही बेनिफिशरी नंबर असतो तो लिहून देताना या ठिकाणी तो काही वेळेला काही शब्द राहून जातात, काही अक्षरं गहाळ होतात किंवा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये अंक पडतो. त्यामुळं या ठिकाणी ज्यावेळेला सिस्टीमवरती ते डाटा चेक करायसाठी आम्ही एंटर करतो त्यावेळेला त्यांची चुकीची माहिती या ठिकाणी दाखवली जाते. त्यामुळे जे काही मेडिकल कार्ड आहे ते शक्यतो या ठिकाणी जरी नाही घेऊन आलात तरीसुद्धा चालेल, कारण त्याच्यावरती प्रिंटेड नंबर नसतो. त्याचबरोबर जे काही दुसरं डॉक्युमेंट आहे तर ती अशी ₹1 पावती असते. ज्या वेळेला नोंदणी होते त्यानंतरनं त्या नोंदणीकृत कामगाराला ₹1 पेमेंट करावं लागतं आणि त्यानंतरनं त्यांना ही अशा प्रकारची पावती मिळते, ज्याच्यावरती इथं पेमेंट तुम्ही पाहू शकता. ₹1 पेमेंट केलेली ही पावती आहे आणि याच पावतीवरती की तो पेशंट कोणत्या कालावधीपासून कोणत्या कालावधीपर्यंत लाभ घेऊ शकतो, तर ह्या सगळ्या डिटेल ह्या पावतीवरती असतात. शक्यतो प्रत्येक पेशंटने हीच पावती घेऊन जर ज्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलला ही सुविधा चालू आहे त्या ठिकाणी जर ही पावती घेऊन गेलात तर बरं होईल, कारण सगळ्या डिटेल ह्याच्यावरती बऱ्यापैकी असतात आणि जी काय त्यांना प्रोसेस करायची ती ह्या फक्त पावतीवरती होऊ शकते. त्यामुळे शक्यतो ₹1 पावती म्हणतात, याला कॅश रिसीट पण म्हणतात. तर ज्या लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या डिटेल द्यायचा प्रयत्न आहे. शक्यतो ह्या गोष्टी तुम्ही स्वतःजवळ घेऊन जर हॉस्पिटलला गेलात तर तुमची गैरसोय होणार नाही. आणि या संदर्भात आणखीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतायसा. तुम्हाला ह्या संदर्भातली जी काही डिटेल माहिती असेल ती सुद्धा पुरवली जाईल. आणखीन महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा फॅमिलीमध्ये कोणकोणते फॅमिली मेंबर म्हणजेच कुटुंबातली कोणकोणती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते याविषयी आम्ही दुसरा व्हिडिओ बनवेल. आणि त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही शंका असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये ज्या गोष्टी ह्या बांधकाम योजनेविषयी माहिती हवी आहे तर ती तुम्ही कमेंट करू शकताय. त्याविषयी आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवू. धन्यवाद.